देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत अर्थात रे नगर ही सोलापुरात साकारते आणि याच्या उद्घाटनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। या संदर्भात बोलण्यासाठी रे नगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आपल्यासोबत आहेत। मास्तर, पंतप्रधान सोलापुरात येण्याची शक्यता आता दाट झाली कारण त्याच्या दृष्टीने तयारी आता सुरू आहे। आपल्याला काय निरोप मिळाला, किती तारीख आहे आणि कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? 28 डिसेंबरला मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा आणि गृहनिर्माणच्या सगळ्या अधिकाऱ्यांची चीफ सेक्रेटरीसह बैठक घेतली। संपूर्ण रे नगरचं प्रेडेशन पाहून त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केलं। त्या ठिकाणी सोलर आणण्याचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत, जेणेकरून गरिबांना 100-125 रुपयामध्ये लाईटचं बिल येईल अशा पद्धतीचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने रे नगर करत आहे। ती मीटिंग संपल्यानंतर त्या मीटिंगमध्ये सांगितलं, नाशिकचा कार्यक्रम झाल्यानंतर ते दुपारपर्यंत सोलापूरला येतील 12 जानेवारीला। आत्तापर्यंत 14 चालू होतं, पण 12 जानेवारी नाशिकचं फिक्स झालं। 12 हे सोलापूरला येण्याचं नक्की झालेलं आहे, परंतु जोपर्यंत PM ऑफिसकडून लेखी येत नाही तोपर्यंत याबद्दल अधिकृतरित्या मला बोलता येत नाही। परंतु 12 तारीख धरून आम्ही 1 लाख लोकांना, श्रमिकांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न चालू आहे। देशातलं सगळ्यात मोठं असंघटित कामगारांना स्वतःचा बंगला मिळतो आहे, घर नाही आहे, बंगला आहे, ज्याचं बाजारामध्ये किंमत 12 ते 15 लाख रुपये आहे। असं घर आम्ही फक्त 2 लाख रुपयाला देत आहे। हेलिपॅड वगैरे तयार झाले, आता हेलिपॅडची पाहणी वगैरे हेलिपॅड त्या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न चालू आहे, परंतु वायर काही तर आडवे येऊ लागलेले आहेत। ते आजपर्यंत निर्णय घेतील नसेल। मी त्यांना सजेशन दिलं, अगदी सरळ सुंदर असं सजेशन दिलं की दोन्ही पोलीस हेडक्वार्टर दत्तनगरच्या आसपास आहे, तर एका ठिकाणी PMचं हेलिपॅड म्हणजे 3 हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उतरणार, ते CPच्या ग्राउंडवर हे करा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे मंत्री येतील त्यांचं हेलिपॅड ग्रामीण SPच्या ठिकाणी उभं करा, म्हणजे कसली अडचण येणार नाही आणि व्यवस्थितरित्या 10 मिनिटात तिथे येऊ शकतील, कार्यक्रम होईल। रे नगरच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत आणि त्यासाठी 12 जानेवारी ही तारीख जी आहे ती निश्चित झाली आहे। मात्र अधिकृत पत्र जे अजून पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेलं नाही आहे, मात्र तरीही 12 तारीख ही निश्चित समजून त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत, त्या दृष्टीनं काम सुरू असल्याची माहिती जी आहे ते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर या ठिकाणी देत आहेत। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।